नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथन मी डॉक्टर उदय निरगुडकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. खनिज समृद्ध राज्य अशी देशातली ओळख असलेलं जे झारखंड राज्य आहे ते गेल्या 12 दिवसांपासून धगधगत आहे. याला कारण असं की रांची ही त्यांची राजधानी आहे. त्या राजधानीमध्ये जवळपास 12 दिवसांपासून विद्यार्थी आंदोलनाला बसलेत. हे आंदोलन कशासाठी चालू आहे तर झारखंड जी जी पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे, लोकसेवा आयोग आहे, त्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षामध्ये जो गैरप्रकार झाला त्या विरोधात हे सगळे विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेले आहेत. त्यातले उपोषणालाही बसलेले आहेत. हे आंदोलन आता दिवसेंदिवस उग्र होत चाललेलं आहे. मग ह्या आंदोलनामध्ये सगळ्या गोष्टी सुरू असताना एका बाजूला ह्या आंदोलनाचे विद्यार्थ्यांच्या हिताचा कळवळा घेतलेले सीजेपीचे जे काही लोक आहेत, अभिजित दिपके आणि त्यांची मित्रमंडळी इथे फिरकतही नाही. ते नुसतं कोंडी आश्वासनं देतात की आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत, पण ते प्रत्यक्षात काही होत नाही. राजकीय पक्ष जे काँग्रेस असेल, त्याच्यानंतर आम आदमी पार्टी असेल, हे सर्वच पक्ष जे विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी, सीजेपीच्या आंदोलनासाठी तिथे आलेले होते, त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला होता, हे सुद्धा याच्याकडे फिरकत नाहीत. मग या सगळ्या विद्यार्थ्यांचं होणार काय? ते विद्यार्थी आंदोलनात का बसलेत? विद्यार्थ्यांपुढचे नेमके प्रश्न आहेत काय? आणि ह्याच्यातून कुठला संदेश संपूर्ण देशातील तरुणाई समोर जातोय? याच सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्याला करायची आहे. हे प्रश्न आपल्या मनात आहेत आणि त्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत उदय निरगुडकर सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर, पहिलाच प्रश्न या आंदोलनाबद्दलचा की जसं मी मगाशी प्रस्तावनेत म्हटलं की खनिज समृद्ध असं राज्य जे होतं झारखंड, त्याच्यामध्ये आपल्याकडे टाटानगर वगैरे सगळ्या ठिकाणी त्या गोष्टी आहेत. त्या राज्यामध्ये विद्यार्थी आंदोलनाला बसलेत, तिकडच्या लोकसेवा आयोगाच्या विरोधात आंदोलनाला बसलेत. नेमकं चाललंय का? हे आंदोलनाची वेळ त्यांच्यावरती का आली? पहिली गोष्ट म्हणजे आज रांचीमध्ये तरुणाई बोलते. झारखंड मधला तरुण जोर बोलायला लागलाय. त्याला बोलायचंय परीक्षांमधल्या घोटाळ्यांबद्दल, परीक्षा पद्धतीमधल्या पेपर लिकेज बद्दल आणि त्याही पेक्षा सुद्धा जंतर मंतरवर जे झालं त्याच्यापेक्षा इथे थोडं परीक्षेतला घोटाळा वेगळा असा आहे. पेपर तर फुटलाच, पण त्याची जी अँसर शीट आहे ती अँसर शीट सुद्धा फुटली. आणि तिसरं, ज्यांना कट ऑफ पेक्षा कमी मार्क आहेत ते परीक्षेत पास झाले आणि कट ऑफच्या पेक्षा जास्त मार्क आहेत ते मात्र तसेच राहिले. त्यांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीयेत. त्यामुळे तिथली तरुणाई आता रस्त्यावर आली आणि हे आता घडतंय का? तर अजिबात नाही. गेले 12 वर्ष झारखंड मधल्या जवळपास प्रत्येक परीक्षेत हे घडतंय. आणि हे जे करणारी मंडळी आहेत, ती जी करणारी मंडळी आहेत त्याच्यातला एक आहे अभय तिवारी. हा जो अभय तिवारी आहे ना, तो अभय तिवारी 13 परीक्षा बसला बरं का. झारखंड मधल्या सरकारच्या 13 परीक्षा बसल्या आणि त्या 13च्या 13 परीक्षात तो पहिला आलेला आहे. तो या सगळ्यातला एजंट आहे असं म्हटलं जातं. त्याला सरकारने आता पकडलेलं आहे. परंतु त्याच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांनी लाखो करोडो रुपये देऊन काहीही अभ्यास न करता, काहीही मेहनत न करता, काहीही गुणवत्ता नसताना महत्वाची पदं मिळवली आणि परीक्षा क्रॅक केल्या. या सगळ्या व्यवस्थेबद्दलचा खूप मोठा राग आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही जे मगाशी सांगितलं ते खरं आहे की खनिज संपत्तीनं अत्यंत समृद्ध असा हा प्रदेश आहे. परंतु तिकडे उद्योगधंदे फारसे आलेले नाहीत आणि उद्योगधंदे नसल्यामुळे अभ्युदयाचा एकमेव मार्ग आहे आणि तो म्हणजे सरकारी नोकरी. आता सरकारी नोकऱ्या अत्यंत मर्यादित आहेत. त्या मिळवण्याकरता सरकारी लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पास व्हायला लागतात आणि त्या परीक्षा पास व्हायचे जर तुमचे मार्ग हे असे भ्रष्ट असतील तर मग काय करायचं? त्यामुळे सरकारने हे सगळं स्वीकारावं, ते सुधारावं. आणि म्हणून एक प्रकारे कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतरवर जशी मागणी होती की सरकारने हे सगळं सुधारावं आणि त्यामुळे सरकारने राजीनामा पण घेतला एज्युकेशन मिनिस्टरचा, तसं झारखंड मधल्या स्टुडंटची सुद्धा ही अपेक्षा आहे की तिथल्या एज्युकेशन मिनिस्टरने राजीनामा द्यावा, हेमंत सोरेन यांनी याची दखल घ्यावी. त्यामुळेच हे आंदोलन जे आज जयपाल सिंग मुंडा या स्टेडियम मध्ये आपल्याला दिसतंय ते तिथलं एक प्रकारे झारखंडचं जंतर मंतर बनलेलं आहे. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी चयन परीक्षा यातला जो घोटाळा आहे तो घोटाळा समोर आलेला आहे. त्याची चौकशी व्हावी, कारवाई व्हावी आणि फेर परीक्षा घ्यावी याच्याकरता म्हणून ही मुलं गेले 11 दिवस अत्यंत विधायकरित्या शांतपणे हे सगळं आंदोलन करतायत. सर, तुम्ही आता म्हटलात की हे जणू काही आता दिल्लीचं जसं जंतर मंतर आहे तसं हे झारखंडचं जंतर मंतरच बनायला लागलंय. हे सगळी गोष्ट होतीये. परंतु याच्यामध्ये मला 2 प्रश्न याच्यामध्ये येतात की जंतर मंतरवरती जे झालं होतं की म्हणजे काय फुटीरतावादी शक्ती याच्यामध्ये घुसायला लागल्या होत्या, सगळ्या गोष्टी होत्या, त्याचे उघड होतं, त्याचे चेहरे पण नंतर उघड झाले, आपण त्याच्यावरती व्हिडिओ केलेले आहेत. तसं या आंदोलनामध्ये काही घुसायला लोक लागलेत का आणि त्याच्यात हे आंदोलन भरकटवण्याचा प्रयत्न होतोय का? दुसरा प्रश्न, ह्याच्यावरती आतापर्यंत एवढे सगळे घोटाळ्यामधनं लोक पुढे येत असतील तर यावरती कारवाई का झाली नाही? कारवाई झाली असेल तर कुणावरती कारवाई झाली? हे 2 प्रश्न. पहिला प्रश्न तो त्याचं उत्तर मी देतो की ते म्हणजे हे आंदोलन
कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतर मंतरच्या आंदोलनापेक्षा वेगळं कसं आहे? पहिली गोष्ट म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू झाल्यानंतर पहिले 5-6 दिवस त्याला काही फार ट्रॅक्शन मिळत नव्हतं. परंतु नंतर माध्यमांनी ते प्रचंड उचलून धरलं आणि अभिजित दिपके असतील, रांका असतील, दास असेल, बोरा असतील, या सगळ्यांना एक लार्जर दॅन लाईफ अशा प्रकारची इमेज मिळाली. परंतु आतापर्यंत तरी झारखंड मधल्या या आंदोलनाबद्दल जयपाल सिंग मुंडा स्टेडियम मध्ये होणाऱ्या, जिथे 10,000 विद्यार्थी आता आंदोलन करायला बसलेत, त्यांचा जो नेता आहे देवेंद्र महातो, तो त्यांचा 4था दिवस आहे उपोषणाचा. परंतु कोणत्याही प्रकारची मीडियाची पब्लिसिटी कालपर्यंत तरी त्यांना मिळालेली नव्हती. योगेंद्र यादव, अब लोकशाहीचं भवितव्य आणि भविष्य संसद से नहीं सड़क से तय होगा, अब रेजिस्टन्स से चुनाव से नहीं रेजिस्टन्स से सब कुछ बाहेर गया. प्रतिकाराने हे सगळं, प्रोटेस्टनी हे सगळं सिद्ध होणार आहे असं म्हणणारे योगेंद्र यादव आम्हाला इकडे येताना दिसत नाहीत. अभिजित ठिपके येताना दिसत नाहीत. त्यामुळे काँग्रेसचं सरकार याच्याकडे लक्ष देताना दिसत नाही. म्हणजे राहुल गांधी छात्रों की गूंज हा कार्यक्रम अलाहाबादमध्ये करू इच्छित आहेत, पण त्यांना तो झारखंडमध्ये जाऊन करायला वेळ नाही, किंवा या रांची मधल्या विद्यार्थ्यांकडे बोलायला वेळ नाहीये त्यांना. अरविंद केजरीवाल तिकडे आलेले नाहीत, शबाना आझमी आलेले नाहीत, प्रकाश राज आलेले नाहीत. बॉलिवूड मधली जी नेहमीची गँग आहे अशा आंदोलनाच्या मागे उभी राहणारी, ती गँग नाही. पुन्हा ते जे मुसलमान टोपी घालून तिकडे अन्न वाटायला बसले होते ते नाहीत. परदेशातून येणारा अन्नाचा ढीग तिकडे आलेला नाहीये. कॉक्रोच जनता पार्टीचा एकही नेता तिकडे आलेला नाहीत. काल संभाजीनगरमध्ये त्यांची मीटिंग झाली. अभिजित दिपकेला टायफॉइड झालेला आहे, आमची तब्येत बरी नाही, सौरभ दास लिगल केसेस मध्ये बिझी आहेत, अशी सांगणारे रांका आता तिकडे व्यवस्थित येत आहेत. आता औरंगाबादमध्ये मिटिंगला येत आहेत. रोज कुठल्या ना कुठल्या तरी चॅनलवर अभिजित दिपके येताना दिसत आहेत. पण टायफॉइडच्या कारणावरून ते काही झारखंडला येताना दिसत नाहीत. उलट, त्याच्या उलट मी तुम्हाला सांगतो, ते व्हिडिओ कॉल करून 5 मिनिटाचं त्यांना समर्थन दिलं. आणि त्याच्यामध्ये 5 मिनिटं तरी कॉल झाला की नाही मला माहिती नाही. काही माध्यमांचा हवाला द्यायचा असेल तर तो 30 सेकंदाचा कॉल होता, जे काय असेल ते. पण आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुम लढो हम कपडा सांभाळताय, अशा स्वरूपाची त्यांची भूमिका आहे. हे आंदोलन वेगळं अशा करताय कारण इथे आंदोलनात कुठल्याही विद्यार्थ्यांनी हेमंत सोरेन यांच्या विरोधात बिभत्स, त्यांच्या आई बहिणीवरनं त्यांना शिव्या घातलेल्या नाहीयेत. या आंदोलनात कुठेही भारत तेरे तुकडे होंगे अशा प्रकारच्या घोषणा देण्याची मानसिकता दिसलेली नाहीये. इथे कुठलेही बिभत्स मीम्स तुम्हाला केलेले दिसत नाही. इथे जी अत्यंत अभद्र अशा प्रकारची क्रिएटिव्हिटी आम्हाला जंतर मंतरवर दिसत होती, ती आम्हाला दिसत नाहीये. एक प्रकारे जंतर मंतरवरचं आंदोलन जे होतं ते इंडिया या देशाचं होतं. आणि आता जे आंदोलन तुम्हाला झारखंडच्या जयपाल सिंग मुंडा या स्टेडियमवर होताना दिसतंय, ते गरीब भारताचं आंदोलन आहे. अशा स्वरूपाचं चित्र आता समोर आलेलं आहे. हे सगळं मी अशा करता सांगतोय की माध्यमांचा कुठलाही पाठबळ नाही, बाहेरून येणारा कुठलाही पैसा नाही, अभ्युदयाचं सर्व दारं बंद झालेली आणि सरकार कुठल्याही प्रकारच्या दखल घ्यायला तयार नाही, अशा अवस्थेत ते आहे. आज 4था का 5वा दिवस आहे. त्याचे जे नेते देवेंद्र सिंग महातो ते आता उपोषणाला बसलेले आहेत. त्यांची अवस्था आता यापुढे क्रिटिकल होणार यात काही शंका नाहीये. अजून तरी 5 ते 6 हजार विद्यार्थी कोणत्याही प्रकारचा कायदा हातात घेत नाहीयेत, हिंसक होत नाहीयेत, बिभत्स घोषणा देत नाहीयेत. मीडियाला जो मसाला पाहिजे असतो प्रसिद्धीचा, तसा कुठलाही मसाला त्यांच्याकडे नाहीये. त्यांची फक्त एकच मागणी आहे की या ज्या परीक्षा झाल्या त्यात घोटाळे झालेले आहेत, त्याचे पेपर लीक झाले, त्याच्या अँसर शीट लीक झाल्या, त्याच्या रिझल्टमध्ये घोटाळे झाले, जे कट ऑफच्या खाली होते त्याला नोकरीचे कॉल आले, जे कट ऑफच्या वर होते त्याला नोकरीचे कॉल आले नाहीत. हे सगळं भीषण आहे. इकडे अभ्युदयाची दारं म्हणजे फक्त सरकारी नोकरी आहे, इथे नोकऱ्या नाहीत, इथे कुठल्याही प्रकारचे रोजगार उपलब्ध होत नाहीयेत. तरी आम्हाला न्याय मिळावा, परंतु त्यांना न्याय मात्र मिळताना दिसत नाहीये. हे त्याचं वेगळेपण आहे. त्यांच्या मागे त्यांनी कुठेही पोलिसांवर हल्ला केलेला नाहीये. हे आंदोलन कोणत्याही प्रकारे पाकिस्तानहून पाकिस्तानचे जे एजंट आहेत अशा एजंटांच्या किंवा हिंसक कारवाया करणाऱ्या, जसं जंतर मंतरवर 2800 हे असे अट्टल गुन्हेगार होते, तशा प्रकारचे गुन्हेगार सुद्धा याच्यात त्यांनी शिरू दिलेले नाहीयेत. किंवा याचे जे नेते आहेत ते वारंवार सांगतायत की भारताच्या विरोधातली, राष्ट्राच्या विरोधातली आणि कोणाचीही अवमानकारक बदनामी करणारी एकही घोषणा इकडे खपवू दिली जाणार नाही, ही देता येणार नाही, असं वारंवार सांगितलं जात आहे. अशा प्रकारे ज्याला आपण शुद्ध आंदोलन म्हणू, ते आंदोलन तिकडे होताना दिसतंय. आणि जो तुम्हाला जंतर मंतरवर दिसत होता तो आंदोलन होतं का राष्ट्राशी केलेला द्रोह होता, हे सगळं आपल्या समोर आहे. ती दोन्ही दृश्य जर आपण पाहिली तर आपल्याला कळून चुकेल.
मग ह्याच्यातनं प्रश्नच हा निघतो सर, की एक तर म्हणजे तुम्ही आता म्हटलात, की तसं तिथे त्याचे जे नेते आहेत ते म्हणतात, की देशविरोधी, राष्ट्रविरोधी अशी कुठलीही गोष्ट आम्ही खपूनच घेणार नाही. मग दिल्लीमधलं आंदोलन हे जे सगळं होतं, तिथे रील स्टारची गर्दी होती, सगळ्या लोकांची गर्दी होती. मग या जर विद्यार्थ्यांसाठी जमले होते, तर ते विद्यार्थ्यांसाठी इथे पण विद्यार्थीच आहेत, ते विद्यार्थ्यांसाठी गेले जाणं गरजेचं होतं. म्हणजे सोनम वांगचुक यांनी सुद्धा व्हिडिओ कॉल केलेला माध्यमांमध्ये दिसलेला आहे. आज सुद्धा काय म्हणतात दीपके जे आहेत ते सांगतात, की आम्ही तिकडे जाणार आहोत, आमचा पाठिंबा आहे, सगळं आहे. पण प्रत्यक्षात जाताना दिसत नाही. मग या सगळ्या लोकांचा आता जो काही राष्ट्रप्रेमाचा, विद्यार्थी हिताचा जो बुरखा त्यांनी घातला होता, तो फाटला असं समजायचं? त्यांचे खरे हेतू उघड झाले असं आपण समजायचं का ह्याच्यातनं? हे हे 100% डबल स्टँडर्ड आहेत. सीजेपीच्या नेत्यांना संभाजीनगरमध्ये मिटिंग करायला वेळ आहे, त्यांना रोज माध्यमांसमोर जायला वेळ आहे, परंतु त्यांना रांचीला जाऊन त्या विद्यार्थ्यांची हौसला अफजाई ज्याला आपण म्हणतो, उत्साह वाढवायला त्यांना वेळ नाही. काँग्रेसला छात्रों की गूंज अलाहाबादमध्ये करण्यात रस आहे, कारण पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशामध्ये जानेवारी फेब्रुवारी निवडणुका होणार आहेत, तिथे जायला त्यांना रस आहे. अरविंद केजरीवालला याची दखल घेता येत नाही, समाजवादी पक्षाला याची दखल घेता येत नाही. इतर बाकीचे जे पक्ष आले होते महाराष्ट्रातले, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस आहे, ते दिपकेंकडे गेले होते, पण त्यांना झारखंडचा हा लढा काही दिसत नाहीये. त्यामुळे अशी एक विद्यार्थ्यांमध्ये भावना निश्चित निर्माण होणार आहे, की आंदोलन करणारा प्रत्येक विद्यार्थी हा समान, हा सेम नसतो. काही विद्यार्थी प्रिव्हिलेज असतात, त्यांच्या आंदोलनाला प्रचंड मोठं स्वरूप दिलं जातं आणि यांच्या त्यागाला मात्र तसं स्वरूप मिळत नाही. ही आत्ताची वस्तुस्थिती त्यांच्या मनामध्ये भावना निर्माण झालेली आहे. 11 दिवस उलटून गेलेले आहेत, पण विद्यार्थ्यांच्या एकाही प्रश्नावर तिथे काही चर्चा होताना दिसत नाहीये. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न तेच आहेत, जे जंतर मंतरला होते तेच प्रश्न तिकडे आहेत बहुतांशीरित्या, पण प्रदेश वेगवेगळे आहेत. एक तर 1200 किलोमीटरवर दिल्लीहून लांब असलेलं रांची आहे, त्यामुळे त्याला फारशी प्रसिद्धी मिळताना दिसत नाहीये. सर ह्याच्यातनं एक प्रश्न आम्हाला येतो, की जर इतकं विद्यार्थ्यांनी 12 दिवस हा छोटा काळ नाहीये. 12 दिवस एका आंदोलनात तिथे सस्टेन करत राहणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि 4-5 दिवस त्यांच्या उपोषणात झाले असतील तर अजूनच गोष्ट गंभीररित्या झालेली आहे. मग तिथलं सरकार या त्या गोष्टींना काहीच का लक्ष देत नाही? त्यांच्या मागण्याकडे काहीच लक्ष का दिलं जात नाहीये? हा एक मुद्दा आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे खरंच जर हे आंदोलन अजून चिघळायला लागलं, त्याचं पुढे काय होणार? हा आमच्या मनातला प्रश्न आहे. कदाचित या आंदोलनाचे आणि या भ्रष्टाचाराचे धागेदोरे, या आंदोलनाचं टार्गेट जे आहे, ते जे काही भ्रष्ट सरकारी अधिकारी आहेत, त्यांचे धागेदोरे मंत्रिमंडळातल्या कोणाशी आहे की काय, असा एक सवाल येतो. त्यांच्यात एक जे हेल्थ मिनिस्टर आहेत, त्यांनी अत्यंत बेजबाबदार अशा प्रकारची विधानं या आंदोलनाबद्दल केलेली आहेत. अत्यंत आक्षेपार्ह अशी विधानं केली आहेत. कोणत्याही प्रकारची संवेदनशीलता दाखवलेली नाहीये. हेमंत सोरेन यांनी केवळ तोंड पाटीलकी करण्यामध्ये धन्यता मानलेली आहे. कोणत्याही प्रकारची ऍक्शन ते घ्यायला तयार नाही आहेत. त्यांच्या घरापासून अवघ्या 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर हे आंदोलन होतंय, परंतु त्यांना त्याची दखल घ्यायला काही वेळ झालेला नाहीये. त्यामुळे असं म्हटलं जातंय, की 35 दिवसानंतर जंतर मंतरवर मंत्र्यांचा राजीनामा आला. म्हणजे एक संदेश आम्हाला असा द्यायचा आहे का, की अजून 35 दिवस तुमचे पूर्ण झालेले नाहीयेत. 35 दिवस झाले की तुमच्या आंदोलनाची आम्ही दखल घेऊ. अशा प्रकारची मगरुरी जर इकडे असेल, तर या आंदोलनाचं काय म्हणून त्यांनी झालमुडी आंदोलन म्हणून त्याची एक संभावना करायचा प्रयत्न केलेला आहे. पण लक्षात ठेवा, हे विद्यार्थी कुठल्याही स्पॉन्सरशिप खाली कोणाकडून पैसे घेऊन ओबलाईज होऊन कुठल्या पक्षाकरता करताना दिसत नाहीत. उलट काँग्रेस याच्यावर असा आरोप करतंय, की जंतर मंतरचा इफेक्ट कमी करण्याकरता, त्याचा इम्पॅक्ट कमी करण्याकरता भारतीय जनता पक्ष स्पॉन्सर्ड हे आंदोलन आहेत. परंतु त्यातले जे मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांवर मात्र त्यांना उत्तर द्यायला तयार नाही. कर्नाटक जिथे त्यांचं स्वतःचं सरकार आहे, त्या कर्नाटकामध्ये असाच भ्रष्टाचार झाला. तिकडे त्यांनी कर्नाटका सर्व्हिस कमिशन याचे जे चेअरमन आहेत त्यांना पदावरनं काढलं, परंतु कोणत्याही प्रकारची धांदली झाली नाही, कोणत्याही प्रकारचा गोंधळ झाला नाही असं म्हणतात. मग चेअरमनला कशाला काढलं याचं उत्तर त्यांना देता येत नाही. तसंच इकडे ते सरकारमध्ये पार्टनरशिपमध्ये सामील आहेत, त्यामुळे त्यांना हेमंत सोरेन याच्या विरोधात एक शब्दही बोलायचा नाहीये. परंतु त्यांना अशाच प्रकारचं आंदोलन, अशाच प्रकारचं वातावरण प्रयागराजमध्ये निर्माण करायचंय, म्हणून तिकडे छात्रों की गूंज करायला मात्र ते तयार आहेत. या डबल स्टँडर्डनी विद्यार्थी जास्त व्यथित झाले आहेत. त्यांचं म्हणणं, आम्ही हे दिल्लीमधल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलन करण्यापेक्षा कमी दर्जाचे आहोत का, हा खरा सवाल आहे. म्हणून आता विधानसभेवर आपलं लक्ष वेधून घेण्याकरता ते मोर्चा घेऊन जाणार आहेत असं एक सांगितलं जातं. पाणी डोक्यावरनं गेलंय. त्यातल्या ज्या विद्यार्थ्यांची जर काही तुम्ही बोललात, तर ते म्हणले की आता पाणी डोक्यावरनं गेलेलं आहे.
तपास पूर्ण होत नाही. सीआयडी अनेक वर्ष तपास करत राहतं. झारखंडमधल्या सीआयडीचा तपासाचा जो रेकॉर्ड आहे, सगळा इतिहास आहे, तो अत्यंत भीषण आहे. तपास पूर्ण होत नाही, न्याय मिळत नाही, अन्याय कमी होत नाही, आम्हाला कोणत्याही प्रकारचं आयुष्यात भविष्य दिसत नाही. मग आम्ही करायचं तरी काय, असा प्रश्न विद्यार्थी विचारतायत. त्याचं उत्तर हेमंत सोरेन आणि काँग्रेस आणि सीजेपी यांना द्यावंच लागेल. याचं कारण ते याच्या समर्थनार्थ पुढे आलेले दिसत नाहीये. सर, मला या मुलाखतीच्या शेवटी तुम्हाला एक राजकारण विरहित कुठल्याही का आपण जे वैचारिक मतभेद वगैरे असतात त्या सगळ्या विरहित तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे की खरंच जर अशी विद्यार्थ्यांवरती पाळी येत असेल, जर आपल्या परीक्षांना इतकं मेहनत करून, दिवस रात्र मेहनत करून, वर्षानुवर्ष मेहनत करून जी परीक्षा आपण देतो ती आपल्या आयुष्य बदलण्याची एक संधी आपण म्हणून आपण त्याकडे बघत असतो. त्या परीक्षेचं असं काहीतरी होत असेल तर खरोखरच संपूर्ण देशभर म्हणजे आधी कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन काही असेल पण त्याचा मुद्दा नीट परीक्षेचा घोटाळा होता, जो खरंच झाला होता. मग झारखंडचा पण हीच गोष्ट आहे. मग याच्यातनं असाच संदेश संपूर्ण देशभर जातोय का विद्यार्थ्यांमध्ये, एक भयावह संदेश जातोय का की खरंच आपल्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणारच नाही, आपली परीक्षा पद्धती आपलं कोणी ऐकूनच घेणार नाही, असा संदेश जातोय असं वाटतं का? आणि विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये अशा मोठ्या अडचणींना सातत्याने सामोरं जावं लागेल असं आपल्याला वाटतंय का? या निमित्ताने शिक्षण क्षेत्रातला भ्रष्टाचार ऐरणीवर येतोय. तुमचा प्रश्न अतिशय बरोबर आहे. शिक्षण क्षेत्रामधला भ्रष्टाचार ऐरणीवर येतोय. त्याचबरोबर अजूनही विद्यार्थ्यांना केवळ सरकारी नोकरी याच्यातच आपलं अभ्युदय असं वाटतं. हे कुठेतरी आपल्या इथला जो रोजगार निर्माण झालेला आहे त्या क्षेत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण करताना मला दिसतंय. तिसरा आणि महत्वाचा प्रश्न आहे की याच्यामध्ये सरकारचे एक जबाबदारी असते. त्याहीपेक्षा सुद्धा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची हिंमत लागते. या दोन्ही गोष्टींचा अभाव मला दिसतोय. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हे सगळे प्रश्न प्रत्येक राज्यात तुम्हाला ऐरणीवर आलेले दिसतील. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये झेन झी यांना जर समजून घ्यायचं असेल, त्यांचे प्रश्न जर सोडवायचे असतील, तर तातडीने शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल, परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल, त्याच्यात पारदर्शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे, यावर तातडीनं सरकारला काम करावं लागेल. सर, तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात आणि आज झारखंड जे आता थोडंसं माध्यमांमध्ये येतच नाहीये, फार कमी माध्यमं त्यांना कव्हर करतायत, त्यांना कव्हरेज देतायत आणि त्यांच्याकडनं ज्या बातम्या येत आहेत त्या खरंच भयावह आहेत. त्या मुलांची अवस्था प्रचंड गंभीर होत चाललेली आहे आणि सरकारने त्यावर लक्ष दिलं नाही तर अजूनही आंदोलन चिघळण्याची शक्यता झालेली आहे. पण तुम्ही आज आम्हाला आमच्या माध्यमातून आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत आंदोलनाची सत्य परिस्थिती आणि त्यामागे खरीच विद्यार्थ्यांची काय भावना आहे पोहोचवण्यासाठी आम्हाला वेळ दिलात, आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दिलीत, याबद्दल हिंदुस्थान पोस्टतर्फे आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. झारखंडमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्याची आज आपण चर्चा केली. हे आंदोलन दिवसेंदिवस थोडंसं उग्र होत चाललेलं आहे, गंभीर स्वरूप धारण करत चाललेलं आहे. परंतु ह्याच्यात एक प्रश्न असा येतो की आमची जी पिढी आहे, देशातली तरुणाई आहे, ही आपल्या भविष्यासाठी काहीतरी करू बघतेय. परंतु त्यांचे प्रश्न, त्यांच्यावर समोरचा प्रश्नांचा जो डोंगर आहे तो दिवसेंदिवस वाढतोच आहे आणि या प्रश्नांच्या डोंगराला उत्तर देण्यासाठी कोणीही पुढे येत नाहीये. त्यांचे प्रश्न विचारातही घेतले जात नाहीयेत. मग आंदोलन केल्याशिवाय आपले प्रश्न सुटूच शकणार नाहीत का? अशा पद्धतीची भावना सर्वांसमोर यायला लागली आहे, सर्वांच्या मनात तयार व्हायला लागलेली आहे. खरंच या आंदोलनामधनं जो काही संदेश ही तरुणाई देऊ पाहते तो संदेश इथल्या राजकीय व्यवस्थेने, प्रशासकीय व्यवस्थेने लवकरात लवकर घ्यावा, आपल्यामध्ये बदल करावेत. अन्यथा आपल्या देशातल्या तरुणाई समोर दुसरे कुठलेच मार्ग राहणार नाहीत आणि ती आपल्या देशासाठी, आपल्या लोकशाहीसाठी अत्यंत भयावह गोष्ट असेल. वेळीच या प्रश्नांवरती उत्तरं मिळावीत आणि या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी आशा व्यक्त करूया. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.